नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। एलपीजी सिलेंडर पुन्हा महाग, घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे नवे दर लागू। भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखानींना सुप्रिया सुळेचा मेसेज। राज्यात पुढील 2 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। सोलापुरात गावठी दारू विरोधात मोठी कार्यवाही, 54 हातभट्ट्या उद्ध्वस्त। उजनीचे पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय। IPL 2026 मध्ये आरसीबीचे दुसरे विजेतेपद, विराटची प्रतिक्रिया चर्चेत। गुजरात टायटन्सच्या बसला आग, संपूर्ण संघ सुरक्षित असल्याची माहिती। मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, आंदोलनाची पुन्हा चेतावणी। चेंबूरमध्ये पत्नीला मारहाण प्रकरणातील हद्दपार आरोपी अटकेत। मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, नोकरदारांची धावपळ वाढली। विवाहतेच्या मृत्यू प्रकरणी 6 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल। 20 लाख CBSE विद्यार्थ्यांचा डेटा लीक, काँग्रेसने सरकारवर केला हल्लाबोल। आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कासिगो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली। खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला, 4 संशयित अटकेत। नेपाळच्या महापौरच्या वक्तव्याने भारत नेपाळ वादाला नवी ठिणगी। जेईई ॲडव्हान्स 2026 निकाल जाहीर, शुभम प्रथम। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू। वैभव सूर्यवंशीला 5 पुरस्कार आणि पैशाचा पाऊस, BCCI कडून मिळाली रक्कम। सावंतवाडीच्या दाम्पत्याने ORS बेस्ड कॅम्प सर करून मान वाढवली। लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांची नावे वगळली। पुणे पदवीधर निवडणुकीत उमेदवारामुळे महायुतीची कोंडी वाढणार। मुंबईतील एअर इंडिया वसाहत अखेर पूर्णपणे रिकामी करण्यात आली। देऊळ बंड 2 ने आठवडाभरात बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम केला। चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्यावर 20 ते 30 जणांचा हल्ला। इराणमध्ये राजकीय हालचालींना वेग, राष्ट्रपतीच्या राजीनाम्याची चर्चा। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।